नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण महानिर्मिती अकोलामध्ये एकूण 140 जागेसाठी भरती निघालेली असून यामध्ये वेगवेगळ्या ट्रेडचा समावेश आहे। या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर आता आपण पाहणार आहोत ही जी भरती निघालेली आहे हे कोणत्या पदासाठी होणार आहे आणि कोणत्या विभागात होणार आहे। तर महानिर्मिती औष्णिक विद्युत केंद्र पारस, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला या ठिकाणी ही भरती केल्या जाणार आहे। या ठिकाणी ही पदे भरल्या जाणार आहे। तर बघा, यामध्ये टर्नरच्या 8 जागा आहे, मशिनिस्टच्या 7 आहे, इलेक्ट्रिशियनचा 25 आहे, वायरमॅनच्या 10 आहे, फिटरची 30 आहे, वेल्डरच्या 30 आहे, कोपाच्या 10 आहे, मेकॅनिक डिझेलच्या 15 आहे आणि प्लंबर नळ कारागीर म्हणजे सर्व पदा मिळून एकूण 140 जागेसाठी भरती होणार आहे। म्हणजे ही जी भरती होणार आहे हे तुम्हाला अप्रेंटिसशिप करण्याकरिता होणार। लक्षात ठेवायचं, अप्रेंटिसशिप करण्याकरिता यासाठी भरती केल्या जाणार आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर यासाठी अर्ज भरायचा असेल, बघा ITI उत्तीर्ण शिक्का उमेदवार प्रशिक्षणासाठी उमेदवाराने अंतिम दिनांक, लक्षात ठेवायचं अंतिम दिनांक 9 मे पर्यंत ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया ही जी वेबसाईट दिलेली आहे अप्रेंटिसशिप पोर्टलवर या ठिकाणी जाऊन तुम्हाला भरावे लागणार आहे। तर या ठिकाणी जाऊन नोंदणी तसेच प्रोफाईल 100% अद्ययावत करून संकेतस्थळावरील आस्थापना कोड, हा कोड लक्षात ठेवायचा। अर्ज भरताना तुम्हाला हा कोड भरावा लागेल आणि MSP CGL पारस थर्मल पॉवर स्टेशन पर्याय निवडून ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक राहणार आहे। तर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करावं लागेल। ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर जाऊन तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल, नंतर हा आस्थापना कोड आणि हा पर्याय निवडून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल। त्याची पात्रता बघून घ्या। तर तुम्हाला या ठिकाणी ITI पास मागितलेला आहे, ITI पास असणे गरजेचं आहे आणि ही जी ट्रेड दिलेली आहे या ट्रेडमध्ये ITI मागितलेला आहे। तसेच 10वीमध्ये 60% गुण ओपन कॅटेगरीला आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना 55% गुण या ठिकाणी लागेल। 10वीमध्ये 60% गुण ओपन कॅटेगरीसाठी आणि 55% गुण मागासवर्गीयासाठी। तर बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरताना संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करणे गरजेचं आहे। ITIचे संपूर्ण मार्कशीटा, नंतर 10वीची मार्कशीट, नंतर रहिवासी पुरावा म्हणजे डोमेन सर्टिफिकेट, नंतर आधार कार्ड, नंतर पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणे गरजेचं राहणार आहे। आणि बघा पात्रता, बघा स्थानिक उमेदवाराकरिता महानिर्मिती प्रकल्प बाधित गावातील म्हणजे स्थानिक प्रकल्प बाधित गावे अंतर्गत पारस, कोळासा, मनारखेड, मांडोली, सातरगाव या गावातले जर तुम्ही रहिवासी असाल तरच तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता। यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिक बिल, राशन कार्ड, ग्रामीण दाखला सादर करावा लागणार आहे। तर याची वयोमर्यादा बघून घ्या, 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक। आणि तुमची नियुक्ती या ठिकाणी मेरिटच्या आधारावर केल्या जाणार आहे। ठीक आहे, गुणवत्तेच्या आधारावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। लक्षात ठेवायचं, तर ही जी भरती आहे बघा स्थानिक रहिवासी लोकांसाठी आहे, इतर विद्यार्थी या ठिकाणी भरू शकत नाही। जी आपण 5 गावं पाहिलेली आहे त्या 5 गावासाठी ही भरती होणार आहे। संपूर्ण PDF लागत असेल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण माहितीची PDF मिळवून देईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।